तर भावांनो असं पहिल्यांदा झालं की पप्पांचा मला कॉल आलाय आणि मी अपसेट नाही झालोय. कारण दरवेळी जेव्हा कॉल येतो तेव्हा मला काही ना काहीतरी कामाला लावतातच. आज मला बोलले चिपळूणला जायला आणि ऑब्व्हियसली मला कार घेऊनच जायला लागणार आहे. कारण युनिकॉर्न घेऊन गेलेत पप्पा आणि स्प्लेंडर तर आपली झाले एक्सपायर्ड. तर कार घेऊन जाण्याशिवाय दुसरा काही ऑप्शन नव्हता. मित्रांना सोबत घेऊन जायचं मला एक मस्तपैकी बहाणा भेटला आणि पोरांना असं सांगितलं की मस्तपैकी चिपळूणला जरा राऊंड मारून येऊ, मस्त फिरून येऊ. त्याच्या गावात 2 शिकार होती. खतरनाक रे लॉगिंग सोडत मोटो लॉगिंगलाच माझे खिडकी आली करतो ना. अभिषेक आलाय आणि माग कोण आहे बघा, हे इकडे. त्यांना माहिती पण नाही कशाला जातोय, तरी पण आम्ही जातोय चिपळूणला. हा आपला चिपळूणच्या इथला सगळ्यात फेमस स्पॉट नाही दिसत आहे मला, स्वतःलाच दिसत नाही. गेला तो झाटवरचा. तर आता मी पोहोचलोय माझं पार्सल आणायला. ऊन बघा कसलं आहे. तर हे आहे माझं पार्सल. मी जवळपास 20 मिनिटं काकीकडेच थांबलेलो पार्सल घ्यायला. ते माझे वाट बघून बहुतेक गाडी सोडून गेले की काय, गाडीत तर दिसत नाही अजिबात. खायला गेले कुठे. तर आम्ही आता इकडे आलोय. ते इकडं काय इकडे कुठे जातोय माहित पण नाही. हा हे लोक कुठला पण रोड सांगतायत जायला, तिकडे आम्ही आलोय. काय माहिती ना वेंचन चाललंय कुठे. अरे बाय काय त्याच्यावर मी वाईट नंबर टाकली नाही. ती भावाची आयटम होती. भावाची आयटम नव्हती, भावांची. इट्स ओके. हा कुठला रोड आहे. लवडे तू काय नदीत जायचं की काय. ती बघ बघते. अरे कुठं आलो हे. ती पण तिकडे दाखव, ती पण रस्ता विसरली. तो रोड खरंच बरोबर आहे कारण ती तर गेली बाबा. तिचं सोड, ती गेली कामाला. स्कूटी आहे. ती कामाला गेली. तू चल आपलं काम काढू. हे बघा आम्ही गुगल मॅप आता फॉलो करत आहोत. हे अभि हा खड्डा जास्त दिसतोय. नाही चल जाऊन नाही, नाही, जाऊ ते आराम जाते. अरे ही काय रिक्षा आली अरे बाबा. भाई रस्ता आहे रस्ता. मग. हे खतरनाक रोड आहे रे. असं वाटतंय कुठेतरी काश्मीरला आलोय ऑफ रोड करायला. हे बघ, लडाख तर बोल, काश्मीर काय. सॉरी लडाखला आलोय. हो नो, सीन बघा काय खतरनाक आहे. लडाख. ए पुढे मागे दिसतंय. सीट बेल्ट कंपल्सरी आहे. काय भारी स्पॉट. सीट बेल्ट आहे ह्या रोडला. सीट बेल्ट हे बघा कुठं आलोय आम्ही. काय भारी स्पॉट आहे मित्रांनो. हे बघा हो माशी पकडते तू कुठे. हा रे हे बघा इकडे मासे पण पकडतात. ती भाई तू काल बोललास काय? फिशिंग रोड आणणार आणि फ्रेंच हे आणणार ते आणणार. कुठं काय आणतेस. काका तरी यायला पाहिजे. ते काका आले की बघू. काका अजून खेळला आले नाहीत. आपण काका आले की आम्ही उद्या फिशिंगला पण जाणार आहे. स्वतःचा फिशिंग रॉड घेणार आपण. आणि जोपर्यंत नाही तोपर्यंत काकांना सोबतच घेऊन जा. बघा आपली गाडी. आम्ही आलो इकडे. हा दिसतोय वत्साडा. हा बघा कसला दिसतोय ह्या साईडने. भारी वाटतं ना एवढा लांबनं छोटासा एकदम. आणि हा परशुराम गड. वडापाव घेतले तिकडून आणि इकडे कुठला तरी स्पॉट आहे तिकडे जातोय आम्ही खायला. अरे जाऊ शकते, एक घसरगुंडी नाही. एकदा मला खाली जाऊ. तुम्ही पडताना मी लाईव्ह रेकॉर्ड करतो. इकडे सार्थक त्याचे ट्रेकिंग स्किल्स दाखवताना. क्रॉस मास जेवढा आहे ना. हे बघ काय भारी वाटतो सीन आहे. इकडे नदी, इकडे सनसेट, एक नंबर वाटतं. तर मित्राच्या दुकानातून मी पार्सल रॅप करून घेतलंय. आता जातोय घरी. तर आता मी घरी जातोय आणि मम्मीला अजिबात माहिती नाही की हा मोबाईल कसा दिसतो, कुठला आहे, काय कसं काहीच माहिती नाही. आता तिच्यासाठी पूर्ण सरप्राईज असणार आहे. मग काय साईडला होता. आता मम्मीला भाव द्यायचं इथे आपल्याला. कसला दिसतोय बघ बघ. सेम माझ्या मोबाईल एवढा आहे. तुला 100% एवढा आवडणार आहे ना. 3 कॅमेरा वाला आहे. एवढा आवडणार आहे ना मम्मी तुला. माझा 2च कॅमेरा आहे. तुझे मोबाईल एवढीच पाहिजे मला साईज. बघ तू मोठी असेल तर मला नको. आता ह्याला उलटा कर. फक्त ह्याला उलटा कर. किती मस्त मोबाईल आहे. केवढासा आहे. भारी एकदम. केवढासा मोबाईल आहे आणि मस्त हातात राहतोय एकदम. मालग आयफोन सारखा होतो. आवडला ना. आयफोन काय त्याच्या मारीतला. मी एअरपोर्टला जात होतो ना आता, तेव्हाच मी बघितलं हा मोबाईल असा लावलेला होता तिकडे. मी बघितलं आणि कम्पेअर केली साईज. आणि तुला माझ्यासारखाच पाहिजे होता ना. तर मी बोललो ह्याची साईज तर परफेक्ट आहे. बोललो एकदम परफेक्ट आहे आणि दिसायला पण एक नंबर होता. आणि बघ स्लिम पण आहे. मी बोललो घ्यायचा तर हाच. मग लगेच बूम. महाग आहे पण असू दे महाग. जपून वापर. अवघड. हे हा 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 कसं आहे. छानच आहे. मस्त एकदम. आवडला का. आवडला काय. केवढासा आहे तो. एवढाच पाहिजे मला पण तेवढाच. हे असं पिक्चर वगैरे असं असं
झोपून असं करून तासन तास पिक्चर बघत बसते. पप्पाला पण सेम मागवलेलं आहे ना आपण. एवढ्याच्या मोबाईल वर आता किती पिक्चर फॉरवर्ड करून बघतील त्याचा पत्ताच नाही. असं वाटलं पण नाही मला स्वप्नात की एवढासा बारीकसा मोबाईल भेटल. स्वप्नात कधी वाटलंच नाही. कुणी साकार केलं ते स्वप्न? पोराने केलं. लय भारी. पप्पांचा पण येतोय. भेटला नाही म्हणून अजून गप आहेत. पप्पांचा आणखी लगेच युट्यूब टाक, हे टाक, ते टाक. सॅमसंग वरती मन यायला लागले माझं आता. खरंच आयफोन सोडून सॅमसंगच घ्यायचं मन करते आता. तर मम्मीला हा मोबाईल आवडण्याचं कारण असं आहे की तिला खूप वर्ष आधीपासूनच आहे ना असा मोबाईल जरा हलका वगैरे मोबाईल पाहिजे होता. आता जेवढे पण सगळे नवीन मोबाईल निघतात ना ते सगळे असे मोठ्या साईजचे आहेत आणि एकदम तिच्या हातात पण बोलत नाही. तिला कसं जरा नाजूक फोन लागतो. मध्ये मध्ये विषय असं झाला की मी एवढा शोधत होतो फोन असा भेटेल का, तो भेटतच नव्हता. मग तिला बोललो मम्मी जेव्हा भेटेल ना तेव्हा नक्की घे. तर मग मी बघितला, मला दिसला आणि मला वाटलं की हा बेस्ट असणार आहे, मम्मीसाठी आवडू शकतो. मग लगेच मी डिरेक्ट घेऊनच टाकला. तर आजच्यासाठी एवढंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.